सुहासराव हिरेमठांनी आणीबाणीचं इतकं चांगलं चित्रण केलं आणि विशेषतः जे भूमिगत काम झालं, ज्यांनी मागे राहून काम केलं, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा त्यावेळेला प्रचारक होते आणि ते भूमिगत कामामध्ये सगळीकडे पॅम्पलेट्स पोहोचवण्यापासून सगळ्या नेत्यांचं, कारण गुजरात एक राज्य असं होतं की जिथे आपली सत्ता होती, जनता मोर्चाची सत्ता होती, आणि एक तामिळनाडू होतं जिथे DMKची सत्ता होती, ज्यांचा आणीबाणीला विरोध होता. आणि त्यामुळे या दोन ठिकाणी सगळ्या भूमिगत कार्यकर्ते येऊन जाऊन आणि सगळीकडे पोचायचे. पण त्यामुळे तिथे संदेश एकमेकांना नीट मिळायचे, कारण त्यावेळेला मोबाईल वगैरे काही नव्हतं. त्यामुळे हा फार मोठा इतिहास त्यांनी सांगितला, जो फार महत्वाचा आहे. त्यातला राजकीय संदेश काय तो लक्षात घ्या. पहिलं तर असं आहे, मोदीजींचं म्हणणं आहे, आज जसा इथे कार्यक्रम केलाय धीरज घाटे, तुम्ही जो कार्यक्रम केलाय, असे आज देशामध्ये 5 ते 10 हजार कार्यक्रम होत आहेत. कारण सगळीकडे कार्यकर्त्यांनी जे कोणी आंदोलनात भाग घेतला, सत्याग्रह केला, ज्यांना मिसामध्ये अटक झाली, अशा सगळ्या लोकांचा सन्मान करायचा. कारण मोदींचं नेहमी म्हणणं एवढंच आहे कि इन पीढ़ियों ने 50 साल पहले जो तकलीफ उठाई और उन्होंने जैसा, म्हणजे जसं जीवन त्यांनी खपवलं, त्यामुळे आज आपण हे सत्तेचं वैभव भोगतोय. पण ते वैभव भोगण्यासाठी नाही, तर ते जनतेच्या सेवेसाठी आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, पंतप्रधान नाही, जनसेवक आहे. तेव्हा पंतप्रधानांची ही या बाबतीमध्ये आहे की म्हटले, लक्षात ठेवा कायम की किती कार्यकर्त्यांनी आधी मेहनत केलेली आहे. म्हणजे पुण्याची सुद्धा आम्ही 80 सालपासून मला माहिती आहे, कारण मी त्यावेळेला BJPत आलो, आधी विद्यार्थी परिषदेत होतो. पण किती लोकांनी मेहनत केली, किती मेहनत विचित्र केली, आणि कुठेही विजयाची शक्यता नव्हती. त्यामुळे असं असताना सुद्धा केलं आणि तिथून आज आपण इथपर्यंत आलो. आणि म्हणून हा फार महत्वाचा आहे. पण एक मुद्दा त्यातला फक्त मी सांगतो, कारण जास्त वेळ घेण्याचं कारण नाही. संविधानावर सध्या खूप चर्चा चालू असते आणि रोज राहुल गांधी संविधानाचं एक पुस्तक दाखवतात. मध्ये पत्रकारांनी त्यांचं, म्हणजे कॅमेरानी बरोबर टिपलं, फक्त कव्हर संविधानाचं आहे, आत कोरीच पानं आहेत. त्यामुळे अशी पानं, अशी खोटी घटना घेऊन सुद्धा ते घटनेचा आपल्यावर बालंट ठेवतात, आरोप ठेवतात. म्हणून मी सांगू इच्छितो तेवढाच मुद्दा, घटना मोडली कोणी? स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी घटनेची पूर्ण मोडतोड करून इंदिरा गांधी, म्हणजे काँग्रेसनी घटना तोडली, हे आपण कधी विसरता कामा नये. आणि कशी तोडली त्याची फक्त 2-3 हे सांगतो. पहिलं म्हणजे त्यांनी सगळं आपलं, ज्या दिवशी आणीबाणी आणली त्याचबरोबर एक आदेश काढला आणि घटनेने दिलेली सगळी स्वातंत्र्य स्थगित करून टाकली. म्हणजे भाषण करण्याचं स्वातंत्र्य नाही, बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही, कोणतीही संघटन करण्याचं स्वातंत्र्य नाही, निदर्शनं करण्याचं स्वातंत्र्य नाही, राजकीय पक्ष चालवण्याचं स्वातंत्र्य नाही, असं सगळं त्यांनी केलं. आणि ते केल्यावर मग त्यांनी पुढची टप्पा गाठला. इंदिराजींना, जसं त्यांनी सांगितलं, इंदिराजींना बाद ठरवलं होतं, त्यांचं सदस्यत्व कोर्टाने रद्द केलं होतं. मग कसंही करून ते परत मिळवायचं. त्याची सुनावणी होती 11 जुलैला. मग त्यांनी घाईघाईने 39वी घटना दुरुस्ती मांडली आणि ते कशी केली पास? 7 ऑगस्टला लोकसभेत पास झाली, 8 ऑगस्टला राज्यसभेत पास झाली,
9 ऑगस्टला शनिवार होता तरी सुद्धा 17 राज्यांच्या विधानसभा बोलवून त्यात पास झाली आणि ते झाल्यावर 11 तारखेला त्या दिवशी 10 तारखेला सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून नोटिफिकेशन सुद्धा निघालं, गॅझेटही झालं कायद्याचं आणि ते झाल्यावर 11 तारखेला सकाळी खटल्याची सुनावणी होती तेव्हा सरकारी वकिलांनी सांगितलं की ही घटना दुरुस्ती झाली त्यामुळे आता कोर्टाला कोणताही अधिकार नाही, पंतप्रधानांच्या विरुद्ध काही सुनावणी करता येणार नाही आणि म्हणून त्यांनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी हे केलं. हे काही देशासाठी नाही केलं, देशावर संकट आलं म्हणून नाही केलेलं, हे सगळं स्वतःची खुर्ची वाचवण्याचे. आणि त्यांनी जाता एक सांगितलं हिरेमठांनी की बा दुसऱ्या कुणाला पंतप्रधान करता आलं असतं, पण या देशातल्या या परिवारांनी केवळ स्वतःच्या घरातच सगळं ठेवायचं ह्यासाठीच त्यांनी सगळा अट्टहास केला आणि 150 वर्ष लढाई केली लोकांनी स्वातंत्र्यासाठी. सावरकरांपासून सगळ्या क्रांतिकारकांपासून सगळ्या लोकांनी. आणि एवढे सत्याग्रह झाले, एवढे लाठीमार झाले, एवढे तुरुंगवास झाले. 150 वर्षानंतर मिळालेलं स्वातंत्र्याचं सगळ्यात महत्त्वाचं फळ होतं संविधान. आणि ते संविधानच नाहीसं केलं, त्याची तोडमोड करून टाकली. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनाची पायमल्ली केली ती काँग्रेसने केली आणि ती वाचवली कोणी हे लक्षात घ्या. आत्ता त्यांनी जे वर्णन केलं, बोलाला वाव नव्हता, कुणालाही काही कळत नव्हतं, कुणालाही काही कळत नव्हतं की बातमी काय झाली, कुठे सत्याग्रह झाला. आम्ही पुण्यामध्ये 11 कॉलेजवर एकदम सत्याग्रह केला सगळ्यांनी सकाळी. तो केल्यावर नुसती धांदल उडाली, पण तिथे जे काय 100 माणसं असतील त्यांनीच ऐकलं, बाकीच्या लोकांना काही कळलंही नाही काय झालं. बरं, बातमी येण्याचा प्रश्नच नव्हता. आणि त्यामुळे असे इतके सत्याग्रह, आणि सत्याग्रहामध्ये मी सांगतो ही चळवळ जिवंत राहिली त्याचं कारण, त्याचं मोठं श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या विचारांना आहे, त्या परिवाराला आहे. आणि मग जेव्हा जनता पार्टी विजयी झाली तोपर्यंत आणखी एक दुरुस्ती केली, 42वी घटना दुरुस्ती केली. त्या घटना दुरुस्तीने तर राहिलेलं सुद्धा सगळी लोकशाहीची जे रूप होतं ते सगळं नाहीसं करून टाकलं. पूर्ण हुकुमशाहीमध्ये देश परिवर्तन झाला. पण मग जसं त्यांनी सांगितलं, लोकसंघर्ष समिती ही सबंध काळामध्ये प्रचार करत होती, जागृती करत होती, माहिती मिळत होती. जे विद्यार्थी परिषदेचे इथे कार्यकर्ते असतील त्यांनाही आठवत असेल, आम्ही ज्यावेळेला सत्याग्रहाची योजना करायचो तर कार्यालयामध्ये बैठकील झालं तर तिथे LIBचा एजंट असायचा, त्यामुळे तो काय म्हणजे त्याच्यासमोर बैठक करताच येणार नाही. मग फर्ग्युसन मधले प्राध्यापक होते आमचे दादा पुणतांबेकर, त्यांच्या घरी विद्यार्थी कोणी येतच असायचे, त्यामुळे तसे विद्यार्थी सुटे आम्ही जाऊन मग आत घरामध्ये बैठक व्हायची. अशा सगळ्या कहाण्या झाल्या. लोकांनी खूप त्रास सहन केले आणि ते त्रास सहन केल्यावर मग जेव्हा बाहेर आलो 26 जानेवारीला, त्यातलं मला आठवतं की 1 आठवडा त्यांनी आधी भाषण केलं की आता मी राजकीय कैद्यांना सोडणार आहे, संघाच्या लोकांना सोडणार नाही, मी पार्शल आणीबाणी उठवते आणि निवडणुका 20 मार्चला होतील. त्या 20 मार्चला निवडणूक झाल्यावर मग त्यानुसार देश पुढे जाईल असं त्यांनी घोषणा केली. तर तुरुंगामध्ये, प्रत्येक तुरुंगामध्ये इतकी जोरदार चर्चा सुरू झाली की अनेक नेते म्हणू लागले की हा इंदिरा गांधींचा ट्रॅप आहे. लोकांना माहिती नाही काय झालं, आणीबाणी म्हणजे काय माहीत नाही, त्याच्या विरुद्ध सत्याग्रह झाला म्हणजे काय माहीत नाही, त्याच्या विरुद्धची कोणतीही माहिती माहीत नाही. आणि मग असं असताना आपल्याला धन, वाहन, साधन काही मिळणार नाही, कोण आपला उमेदवार होणार. आणीबाणी सगळी उठलेली नव्हती, त्यामुळे आणीबाणी उठली नाही तो उमेदवार कोण होणार, कारण तो लढला की तो जाईलच जेलमध्ये पुन्हा. त्यामुळे लेजिटिमेटाईज करून घेण्यासाठी आपली आणीबाणी, त्याच्यावर शिक्कामोर्तब जनतेचं करून घेण्यासाठी या निवडणुका घेतल्या होत्या. पण 50 दिवसामध्ये इतकी जबरदस्त क्रांती झाली. हिरेमठांनी सांगितलं
ते संघाचे प्रचारक असताना वेगळ्या नावाने सभा केली, त्यालाही 3,000 लोक आले. पण 3,000चे 30,000 झाले, 30,000चे 3 लाख झाले आणि वाटेल तेवढ्या सभा लोक रडायचे. आणि आम्ही त्यावेळेला सगळ्या कार्यकर्त्यांना आठवत असेल की चादरी घेऊन व्यासपीठासमोर ठेवायचे आणि लोक येऊन पैसेही टाकायचे, खिशात जेवढे असतील तेवढे द्यायचे, बांगट्या काढून द्यायचे, गळ्यातल्या माळा काढून द्यायचे, दागिने काढून द्यायचे. असा लोकांनी जनवर्षाव केला. पहिली निवडणूक होती की जिथे नोट दो और वोट भी दो अशी घोषणा झाली. आणि वोटही दिलं लोकांनी आणि नोटही दिलं आणि जनता पार्टीच्या 296 जागा निवडून आल्या आणि आपल्याला प्रचंड बहुमत मिळालं. हा त्याचा अर्थ आहे. आणि मग ते झाल्यानंतर पहिलं काम काय केलं जनता पार्टी सरकारने, तर या सगळ्या ज्या लोकशाही संपवणाऱ्या घटना दुरुस्त्या होत्या त्या रद्द करून टाकल्या आणि लोकशाहीची पुनर्स्थापना केली. म्हणून मी एवढंच सांगेन की घटना पायदळी तुडवली काँग्रेसनी, तोडमोड केली काँग्रेसनी, वाट लावली काँग्रेसनी आणि घटना वाचवलीच कोणी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवण्याचं श्रेय सगळ्या विरोधी पक्षांना आणि मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. कारण आत्ता उलटा अपप्रचार खूप चालू आहे, त्यामुळे तो सांगितला पाहिजे. मला वाटतं आजच्या या दिवशी एवढं पुरेसं आहे. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. कारण मला अनेक जण आल्यावर भेटले, सगळे बहुतेक जण इथले येरवड्याचेच होते. आणखी एक योग चांगला आहे, पुण्याचे सगळ्यात मोठे नेते आपले होते रामभाऊ म्हाळगी आणि बाकीच्याही पक्षांचे होते, सगळेजण तुरुंगात होते येरवड्यात. आणि त्याचबरोबर जे आपले अण्णा जोशी, नंतर जे खासदार झाले पुण्याचे, अण्णा जोशी, गिरीश बापट, रावत, अनिल शिरोळे, आम्ही सगळेजण तुरुंगामध्ये होतो. आम्ही येरवड्याचे ग्रॅज्युएट आहोत. त्यामुळे या आत्ताचे जे दोघे खासदार आहेत ते नव्हते, कारण मेधाताईंचं वय 6 वर्ष होतं आणि यांचं वय 6 महिने होतं मोहोळांचं. त्यामुळे त्यांचं आपण समजू शकतो. पण ते जोरदारपणाने काम करतायत. आपणही सगळ्यांनी काम करायचं आहे आणि पक्ष त्याच जरेने पुढे न्यायचा आहे. हाच आजचा मुद्दा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.